नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण इथं मस्त असे टोकरीत लाल लाल टॅमॅटो घेतलेले. पहा मैत्रिणो, शेतातले टॅमॅटो आहे, अगदी फ्रेश फ्रेश. मग चला, आज या टॅमॅटोपासून अगदीच भन्नाट सगळ्यांना आवडेल अशी चटकदार चमचमीत मस्त चटणी बनवूया. इथं टॅमॅटो घेतलेला आहे, त्याचा असं बूड काढून घ्यायचं आणि टॅमॅटो शक्यतो जेवढा तुम्हाला बारीक होईल मैत्रिणो तेवढा तुम्ही बारीक करा. बघा, हे बघा, आणि स्वच्छ ते टॅमॅटो पुसूनही घेतलेले आहेत, पाहू शकता. तुम्हाला वाटलं तर धुवूनही घ्या, पण हे शेतातले टॅमॅटो असल्यामुळं कसं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. शेतातून आणायचे आणि मस्तपैकी असे करायचे, खरंच खूप भारी आहेत. चला, आता इथं मी पहा किती बारीक टॅमॅटो केला आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. मी तुम्हाला दाखवते आता. हा टॅमॅटो मी किती बारीक केला आहे पहा. एकदम छोटे छोटे काप केलेले आहेत. मस्त हे टॅमॅटो चिरून घेतलेत, पाहू शकता. इथं लागणारं साहित्य कांदा, लसूण. आता ही चटणी आपल्याला कशी बनवायची, थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवायची. बघा, आता इथं लसूण मी सोलून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ह्या 5-6 मिरच्या घेतल्यात आणि ह्या मिरच्यांचे असे 2-2 तुकडे मी करणार आहे. बघा, आता तुम्हाला वाटन एवढे मोठे तुकडे घालायचे, पण नाही, एवढे मोठे तुकडे आपल्याला घालायचेच नाही मैत्रिणो. पहा, चटणी खूप छान होणार आहे आणि खूपच चविष्ट होणार आहे. चला, आता इथं पहा माझ्या कसा गोटा आहे. आता ह्या गोट्याने मी संपूर्ण लसूण टेचून घेणार आहे. पहा मैत्रिणो, अगदीच व्यवस्थित असा बारीक लसूण करणार आहे टेचून. आणि टेचून लसूण म्हणलं की पूर्ण त्याचा आर असा उतरतो टेचून लसूण घातल्यावर, आणि खरंच खूप छान चव लागते. पहा, आता इथं ही मिरचीसुद्धा ह्या का अशी ठेचून घेणार आहे. गोट्याने टेचल्यावर त्याला अगदीच वेगळीच चव लागते मैत्रिणी. संपूर्ण मिरच्या मी अशा ह्या टेचून घेणार आहे इथं. आणि मिरच्या काय एवढ्या तिखट नाही की आपण त्यासुद्धा त्याच्यामध्ये खाऊ शकतो. हां, जास्त तिखट मिरची असली तर तुम्ही बाजूला बी काढू शकता आणि किंवा खाऊ बी शकता. आणि वाटून जर घातली तर काय आहे, काढायचा प्रॉब्लेमच येत नाही. पण अशी टेचून एकदा घालून तर पहा. आणि आपली अशी सुंदर अशी टॅमॅटोची चटणी आज आपल्याला बनवायची आहे. पहा, अगदीच मस्त अशी रेसिपी आहे आणि खरंच 5 मिनटात तयार होणारी आहे, घाईच्या कामात, आणि तोंडाला बी चव देणारी आहे. पहा, मस्त असा लसूण आणि ह्या मिरच्या अशा टेचून घेतल्यात. पहा, कधीतरी आपण मैत्रिणी अशी वेगळी चटणी केल्यावर पहा किती भारी लागते खायला. आणि त्याला अशी गोट्याची चव लागली की अजूनच टेस्टी लागते. चला, आता इथं कढई ठेवली, कढईमध्ये तेलही टाकलं आहे. तेल आपलं तापलं आहे, मस्तपैकी जिरी मोहरीही टाकली, तीसुद्धा छान फुललेली आहे. त्याच्यानंतर मी दिला आहे कढीपत्ता टाकून. कढीपत्ताही झाडाचा फ्रेश कढीपत्ता आहे हा. त्याच्यानंतर आपल्याला आलं आणि ह्या मिरच्या अगदी सोबतच घालायचे. मस्तपैकी त्याचा कच्चापणा मैत्रिणो जास्त वर आपल्याला परतून घ्यायचं आहे. पहा, कच्चापणा हा पूर्ण परतला पाहिजे, गेला पाहिजे, म्हणजे अजूनच आपल्या चटणीला चव येते. त्याच्यानंतर द्यायचं आहे आपल्याला कांदा टाकून. 1 कांदा चिरला होता, तो टाकला आहे, पाहू शकता तुम्ही. कांदा अगदी चांगल्या पद्धतीने मैत्रिणीनं परतून घ्यायचा बरं का. मस्त असा परतायचा आहे की पूर्णपणे त्याला एक मऊपणा आला पाहिजे, सॉफ्ट झाला पाहिजे कांदा. हे का अगदी छान कांदा परतला गेला आहे मैत्रिणीनं, पाहू शकता तुम्ही. मस्त झालेला आहे आणि रंग बी खूप छान दिसतोय, हिरवा, पांढरा, तांबूस. मस्तपैकी मुठभर आता कोथिंबीरसुद्धा टाकली. पहा, कोथिंबीरीने अगदीच आपल्या चटणीला छान चव लागते. आणि कोथिंबीर आहे गावरान आहे बरं का. गावरान कोथिंबीरीची चव अक्षरशः वेगळीच असते. कधीही घालून पहा आणि तिचा आधी कापण्याच्या आधीच सुगंध सुटतो. त्याच्यानंतर मी इथं टाकल्यात, तिखट काय टाकलं नाही आहे, थोडीशी बेडगी मिरची पावडर आणि थोडीशी धना पावडर. पहा, थोडीशी हळद. त्याच्यानंतर दिले त्यात आहे तर टॅमॅटो टाकून. एकही थेंब पाण्याचा वापरायचा नाही मैत्रिणी, अजिबात शिंपडायचं नाही, कसंच काहीच नाही करायचं. चला, आता पूर्ण ही चटणी मी त्याच्यात मिक्स करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर चवीपुरतं आपल्याला मीठही घालून घ्यायचं आहे.
मीठ घातल्यावर पुन्हा आपली चटणी हलवून घ्यायची. पहा, संपूर्ण मिक्स करून घ्यायची. त्याच्यानंतर इथं मी 2 चमचे शेंगदाण्याचा बारीक कूट घालणार आहे. पहा, तुम्हाला आवडला तर घाला, नसेल आवडत तर नका घालू, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण छान चव लागती, त्याच्यामुळे थोडासा घालायचाच. आता 2 मिनटं झाकण ठेवून 2 मिनटांनी आपण चेक करूया. मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. चटणी बी अगदी होत आलेली आहे आपली मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. एकदा चटणी आपल्याला पूर्ण ती अशी खालवर करायची. पहा, आणि वाफेवरची चटणी म्हणजे अक्षरशः अप्रतिम चव लागते. तुम्ही पाण्याचा एकही थेंब नका घालू, चव अगदीच वेगळीच लागणार. चटणी थोडी अशी दाबून घेते पहा, आणि संपूर्ण चटणी मिक्स करून आपल्याला पुन्हा 1 मिनिटभर झाकण ठेवायचं बरं का त्याच्यावर. पुन्हा 1 मिनिटांनी पाहायचं आहे. मैत्रिणी, चटणी आपली रेडी झालेली आहे. पहा, अगदी छान अशी चटणी झालेली आहे. पाहताच तोंडाला पाणी सुटन अशी ही चटणी आहे. अक्षरशः तुमच्या ताटाची शोभा वाढवणारी, तुम्हाला टिफिनला न्यायला खूप छान आहे. पहा, आता ही चटणी मी सकाळच्या नाश्त्याला बनवली होती, चपाती आणि चटणी. अगदीच 2 चपात्या चटणी खाल्ली की पोट भरतं. चला मैत्रिणींनो, बाय.